नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते. फ्रेंड्स, या अगोदर आपण एक्सेलमधील खूप फॉर्म्युले पाहिले. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा. आता या लेसनमध्ये आपण एक्सेलमधील मोस्ट यूजफुल असे फॉर्म्युले पाहणार आहोत आणि ते फायनान्शियल फॉर्म्युले यामध्ये काउंट केले जातात. तर इथे आपण एक नाही तर 3 फॉर्म्युले पाहणार आहोत. PMT, IPMT आणि PPMT हे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. तुम्हाला जर बँक सेक्टरमध्ये काम करायची इच्छा असेल तर त्या ठिकाणी हे फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला सुद्धा या फॉर्म्युल्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकली हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे फॉर्म्युले कशासाठी याचा यूज केला जातो. तर चला तर प्रॅक्टिकली आता आपण हे फॉर्म्युले पाहणारच आहोत, बट तुम्हाला पण प्रॅक्टिस करावी लागणार आहे ना. तर प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. आणि हो, आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे आणि त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे. डेटा अगदी इझी आहे. यामध्ये काय आहे हे समजून घ्या. तर आपल्याला इथे काय करायचं आहे फ्रेंड्स, EMI कॅल्क्युलेट करायचं. त्यालाच आपण PMT म्हणतो. EMI म्हणजे काय, एव्हरी मंथ इन्स्टॉलमेंट, आणि त्यालाच PMT सुद्धा म्हणतात, म्हणजे पेमेंट टर्म्स. आता EMI म्हणजे समजा आपण एखादं लोन घेतलं, म्हणजे ते कार लोन असू द्या किंवा होम लोन, पर्सनल लोन वगैरे असू द्या, तर त्यासाठी एक लोन अमाऊंट आहे, आपण ते लोन घेतलेलं आहे आणि त्यासाठी काहीतरी कालावधी आहे, म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स आहेत की 60 मंथसाठी वगैरे आपण ते लोन घेतलेलं आहे. 60 मंथ म्हणजे 5 इयर्ससाठी आपण ते लोन घेतलेलं आहे आणि त्यासाठी असा इंटरेस्ट रेट आहे आपला 10%. तर हे सर्व असल्यानंतर आपल्याला पर मंथ इथे किती EMI पे करावं लागणार आहे हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे. फ्रेंड्स, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जरी कस्टमर असो आणि आपण जर बँकमध्ये गेलो तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण बँक सेक्टरमध्ये किंवा फायनान्शियल रिलेटेड कोणत्या याच्यामध्ये काम करत असो तर तिथे सुद्धा ह्या गोष्टींवरती आपल्याला काम करणं गरजेचंच असतं. कारण हे बेसिक आहेत. हे PMT काय असतं, PPMT काय असतं, IPMT काय असतं हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे, आता EMI काढायचं आहे. तर 6 लाखाला आता समजा आपली लोन अमाऊंट आहे 6 लाख, तर याला 60 महिन्यासाठी आपण ही लोन घेतोय. तर 10% इंटरेस्ट रेटने आपल्याला किती EMI प्रत्येक महिन्याला पे करावं लागणार आहे हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आता फ्रेंड्स, हा जो इंटरेस्ट रेट असतो ना, हा ॲन्युअली असतो, म्हणजे वार्षिक इंटरेस्ट रेट असतो. बट ज्यावेळेस आपण EMI पे करतो त्यावेळेस आपण प्रत्येक महिन्याचा करतो, म्हणून आपल्याला हा इंटरेस्ट रेट डिवाइड बाय 12 करावा लागतो, कारण त्यानुसार आपल्याला तो पर मंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता हे पाहिजे नंबर ऑफ पिरियड्स. आता आपण इथे घेताना 60 घेतलेला आहे, म्हणजे 60 मंथ्स घेतलेला आहे. हे 5 इयर्ससाठी घेतलेलं आहे आपण. बट जर आपण इथे डायरेक्ट 5 घेतलं असतं तर आपल्याला त्या 5ला 12ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. सो ते करावं लागू नये म्हणून आपण घेताना डायरेक्ट इथे मंथ्समध्ये घेतलेलं आहे. तर आता आपण येऊया आपल्या पहिल्या फॉर्म्युल्याकडे आणि तो आहे आपला PMT. टाईप करूया PMT, कॅल्क्युलेट द पेमेंट्स फॉर अ लोन टॅब. आता इथे पाहिजे आर्ग्युमेंट समजून घ्या. रेट, NPR, PV, FV आणि टाईप. आता पहा फ्रेंड्स, इथे तुम्हाला 5 आर्ग्युमेंट दिसतील, बट 5 आर्ग्युमेंट इथे घेण्याची गरज नाही, कारण हे जे पुढचे 2 आहेत ना फ्रेंड्स, हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात ते कंपल्सरी नसतात आणि याची गरज पण नाही. हां, ज्यावेळी आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपण ते घेऊ शकतो. बट इथे आपल्याला फक्त रेट, NPR आणि PV हे 3 आर्ग्युमेंटची गरज आहे आणि ते ऑलरेडी आपण इथे वरती घेऊन ठेवलेले आहे. त्याच व्हॅल्यू आपल्याला इथे सिलेक्ट करायच्यात. आता रेट म्हणजे इंटरेस्ट रेट, जो की आहे आपला पर ॲनम आणि त्याला आपल्याला मंथली कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड बाय 12 करावं लागतं, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर कॉमा, NPR म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स, आपण किती कालावधीसाठी लोन घेतोय तो आपल्याला इथं द्यावा लागतो कालावधी. तर NPR हा आपला डायरेक्ट मंथ्समध्ये असल्यामुळे आपण डायरेक्ट ती सेल सिलेक्ट करू शकतो. नंतर कॉमा, नंतर PV म्हणजे आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू, म्हणजे जी लोन अमाऊंट म्हणतात त्याला. तर ती लोन अमाऊंट आहे आपली 6 लाख म्हणून आपण ती घेतली. आता हे घेतल्यानंतर एक म्हणजे एंटर केल्यानंतर एक गोष्ट होते, तर ती कशी रिमूव्ह करायची तेही पाहूया आपण. इथे मायनस साईन येतं फ्रेंड. हे पहा, EMI तर आलेला आहे आपला 12,748, बट तो मायनस आलेला आहे. तर हे आपल्याला पे करावं लागतं म्हणून हे आपल्याला मायनस साईन इथे येतं. तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण इथे मायनस यूज करतो. हे पहा, मायनस जर प्रिन्सिपल व्हॅल्यूच्या अगोदर इथे मायनस साईन यूज
करा आणि इंटर करा. आता पहा इथे व्हॅल्यू आलेली दिसेल तुम्हाला 12,748. हा झाला आपला EMI पर मंथ. आपल्याला 60 महिन्यासाठी हा EMI पे करावा लागतो. 6 लाख जर लोन अमाऊंट असेल आणि 10% इंटरेस्ट रेट असेल तर. आता हे व्हेरिएबल म्हणजे चेंज पण होऊ शकतं. आता पहा जर समजा आपण इथे इंटरेस्ट रेट कमी जास्त केला, इथे पहा समजा इथे 12% केलं तर ही अमाऊंट चेंज होणार आहे ना. म्हणजे हे आपल्या याच्यावर असतं की कसा इंटरेस्ट रेट असेल त्यानुसार ही व्हॅल्यू चेंज होती. तुम्ही कोणत्याही इंटरेस्ट रेटसाठी आणि कोणत्याही लोन अमाऊंटसाठी किती कालावधीसाठी हे कॅल्क्युलेट करू शकता. आता आपल्याला टोटल पे काढायचे म्हणजे आपण किती पे केले 60 मंथ्समध्ये म्हणजे 5 इयर्समध्ये आपण किती पे केले हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला. हा आपला EMI आहे तर याला आपल्याला जे आपले मंथ्स आहेत याने आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इंटर केल्यानंतर पहा तर टोटल पे आपण 5 वर्षानंतर किती पे करतोय, 7,64,893. आपण लोन घेतलं होतं फ्रेंड्स 6 लाख, बट आपण पे करतोय 7,64,893. कारण जे वरचे 1,64,893 आहे हे आपलं इंटरेस्ट आहे जे की आपल्याला 5 वर्षामध्ये पे करावं लागतं टप्प्याटप्प्याने. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे टोटल पे मधून फक्त काय करायचं, आता हे तर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला माहीतच असणार आहे. टोटल पे मधून आपली लोन अमाऊंट मायनस केल्यानंतर हे जे व्हॅल्यू येते ही झाली आपली टोटल इंटरेस्ट जो आपण 5 वर्षामध्ये बँकेला पे करतो. समजलं फ्रेंड? एवढं तर समजलं असेल, एवढे कॅल्क्युलेशन समजले असतील. हे एकदम इझी आहे, यामध्ये काही अवघड नाही. आता फ्रेंड्स जर आपण इथे नंबर ऑफ पिरियड जर वाढवले म्हणजे समजा नंबर ऑफ पिरियड जर आपण इन्क्रीज केले तर समजा तर आपण इथे 5 वर्षासाठी घेतोय, 5 वर्षासाठी ऐवजी आपण जर इथे 10 वर्षासाठी जर घेत असेल म्हणजे 120 मंथसाठी घेत असेल तर पहा अगोदर काय होतं आपला EMI किती होता पहा आणि आता EMI किती होईल. EMI आपला कमी झाला बट आपला इथे जे टोटल पे ना ती वाढली, त्याचप्रमाणे आपल्या इथे इंटरेस्ट सुद्धा वाढला. हे पहा ना अगोदर किती होता 1,64,000 होता आणि आता परत किती झाला 3,51,000 झाला. म्हणजे इतका फरक होतो. म्हणजे जर आपले कालावधी जर वाढत असेल आपल्याला EMI कमी जातो फ्रेंड्स बट आपल्या इथे इंटरेस्ट जास्त जातं. सो जेवढं शक्य असेल तेवढा कालावधी कमी ठेवा. आता जे ते आपल्या अफोर्डेबल आपल्याला कसं होतं त्यानुसार असतो की आपण एवढे पे करू शकतो बाबा पर मंथ, त्यानुसार आपण आपला कालावधी ठरवत असतो. ओके, बट तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपण जेवढं जास्त करू तेवढं आपल्याला इथे EMI कमी होतो बट आपला इंटरेस्ट इथे वाढत जातो. समजलं? आता फ्रेंड्स आता हा EMI मध्ये 2 गोष्टी इन्क्लूड असतात. एक म्हणजे PPMT आणि दुसरी म्हणजे IPMT. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे PPMT आणि IPMT, तर अगोदर इंग्लिशमध्ये सांगते नंतर आपण आपल्या मराठी भाषेत पाहूया. तर PPMT म्हणजे काय, पर मंथ प्रिन्सिपल अमाऊंट. पर मंथ प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे जी अमाऊंट महिन्याला समजा आपली ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे, ही लोन अमाऊंट आहे आपली, या लोन अमाऊंटमधून काही व्हॅल्यू जी आहे आपली जी प्रिन्सिपल व्हॅल्यू पर मंथ आपली कट होत जाते. म्हणजे 6 लाखातून काही व्हॅल्यू प्रत्येक महिन्याला आपली कट होत जाते, ती प्रिन्सिपल व्हॅल्यू असते. आणि काही जी व्हॅल्यू असते ती इंटरेस्ट असतो. जो इंटरेस्ट आपण हा पाहिला ना, हा इंटरेस्ट 1,64,893 हा आपल्याला एकदम पे करावा लागत नाही. तर हा सुद्धा आपण प्रत्येक मंथला पे करत असतो, प्रत्येक मंथला पे करावा लागतो. आणि हे जे 6 लाख अमाऊंट आहे ही सुद्धा आपण प्रत्येक मंथला पे करत असतो, त्यालाच EMI म्हणतात. तर हे EMI फिक्स असतो आपला, बट त्यामधील जी व्हॅल्यू असते ना प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो. आता IPMT म्हणजे काय, इंटरेस्ट अमाऊंट इन पेमेंट टर्म्स. तर प्रत्येक महिन्याला आपण त्यामध्ये किती इंटरेस्ट पे करतो आणि प्रत्येक महिन्याला आपल्यातून किती म्हणजे ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यूमधून किती प्रिन्सिपल व्हॅल्यू कट होते हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी PPMT आणि IPMT फॉर्म्युला एक्सेलने दिलेले आहेत. त्याद्वारे आपण इझिली हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे तुम्हाला समजलं असेल की PPMT आणि IPMT म्हणजे काय. तर ह्या व्हॅल्यूचे हे डिव्हायडेशन होतं PPMT आणि IPMT मध्ये. हे EMI व्हॅल्यूचं EMI तुम्हाला 60 मंथसाठी सेमच असतो, बट त्यामध्ये प्रत्येक महिन्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि इंटरेस्ट हे वेगवेगळं आपल्याला पे करावं लागतं. ते बँक डिसाईड करते, म्हणजे त्याप्रमाणे आपल्या इंटरेस्ट रेटनुसार ते डिवाइड होत असतं. आता पहा इथे पहा PPMT कॅल्क्युलेट करण्यासाठी PPMT डायरेक्ट आपल्याला इथे दिसेल तुम्हाला. इथे टॅब बटन प्रेस करा आणि याचे आर्ग्युमेंट समजून घ्या. हे आर्ग्युमेंट सुद्धा एकदम इझी आहे, तेच आहेत परत. रेट, पर, NPR, PV. आता इथे तुम्हाला 4 आर्ग्युमेंट दिसतील. आता रेट म्हणजे इंटरेस्ट रेट, पर म्हणजे
पर मंथ आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे ना, आपण हे पाहिजे इथे 60 मंथसाठी घेतलेलं आहे फ्रेंड्स. 60 मंथसाठी आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत, कारण इथे आपण नंबर ऑफ पिरियड 60 घेतलं होतं. सो तुमच्या समोर रिझल्ट येण्यासाठी आपण डायरेक्ट इथे 60 मंथचा डेटा घेतलेला आहे. तर आपण पर म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्यानुसार इथे म्हणजे पाहायचं की प्रिन्सिपल व्हॅल्यू किती कट होती आणि इंटरेस्ट किती कट होते, म्हणून इथे पर. NPR म्हणजे नंबर ऑफ पिरियड, जो की आपला 60 मंथ आहे आणि तो फिक्स आहे. नंतर प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजेच आपली लोन अमाऊंट. तर रेट घेऊया आपण अगोदर. तर रेट आपला इथे 10% आहे आणि हा आपला ॲन्युअली असल्यामुळे आपल्याला डिवाइड बाय 12 करावं लागतं. त्यानंतर कॉमा, नंतर पर म्हणजे हे म्हणजे प्रत्येक महिन्यानुसार, म्हणून हे सिलेक्ट केलं आपण. त्यानंतर कॉमा, NPR म्हणजे नंबर ऑफ पिरियड. तर नंबर ऑफ पिरियड किती आहेत आपले हे 60 मंथ्स म्हणजे 5 इयर्स. आता याला काही मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाही, कारण घेतानाच आपण डायरेक्ट मंथमध्ये घेतलेला आहे. नंतर कॉमा, PV म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि ती निगेटिव्ह मध्ये येऊ नये म्हणून आपण काय करतो, मायनस साईन यूज करतो आणि ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यूची सेल आपण सिलेक्ट केली. त्यानंतर करूया इंटर. आता इंटर केल्यानंतर फ्रेंड्स पहा, पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला 7,748 ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूमधून कट झालेली दिसते. हे पहा, लोन अमाऊंटमधून म्हणजे 6 लाखातून 7,748 व्हॅल्यू मायनस होते आणि हे आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळी व्हॅल्यू पाहायला मिळेल. ही व्हॅल्यू नंतर वाढत जाते पुढे. तर हे प्रत्येक मंथचं म्हणजे फॉर्म्युला ट्रॅक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे आपल्याला फिक्स करावं लागेल, म्हणजे हे लॉक करावं लागेल. आता हे लॉक कसं करायचं आणि का करायचं हे तुम्हाला समजलं असेल, कारण ऑलरेडी आपण यावरती भरपूर वेळा अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेलं आहे आणि ते फॉर्म्युले तुम्ही नक्कीच पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा. आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथे काय, आता इथे हे जे पर आहे ते आपल्याला इथे फिक्स करायची गरज आहे का फ्रेंड? इथे फिक्स करायची गरज नाही, कारण हा E3 आहे, नंतर E4 E5 असं होणार आहे, कारण वेगवेगळ्या मंथचं काढायचं ना आपल्याला, असं 60 मंथचं काढायचं आहे आपल्याला. सो हे फिक्स करून कसं चालेल. नंतर इथे C5 म्हणजे काय आहे आपला NPR नंबर ऑफ पिरियड, तोही आपला फिक्स आहे म्हणून आपण याला F4 करतोय. नंतर प्रिन्सिपल व्हॅल्यूसुद्धा आपली इथे फिक्स आहे म्हणून आपण याला F4 करतोय आणि इंटर करून आता जर यावरती डबल क्लिक केलं, हे पहा, डबल क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्वांचे प्रिन्सिपल व्हॅल्यू आलेले आहेत, म्हणजे सर्व मंथच्या, आणि त्या व्हॅल्यू पुढे वाढत चालल्यात आपल्या. हे दिसतंय तुम्हाला, व्हॅल्यू वाढत चालली. त्याचप्रमाणे आपण IPMT सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. फ्रेंड्स, ॲज इट इज हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट केला तरी चालतो, बट प्रॅक्टिस होण्यासाठी आपण परत एकदा टाईप करूया ना. हे पहा, रेट. आता इथे पण ते सेम आर्ग्युमेंट आहेत. हे पहा, रेट पर NPR PV. आता रेट म्हणजे आपला इंटरेस्ट रेट, तो किती आहे आपला इथे ह्या सेलमध्ये आहे आणि तो पर ॲनम असल्यामुळे आपण डिवाइड बाय 12 करतो. त्यानंतर म्हणजे पर, तर आपल्याला प्रत्येक महिन्याचं काढायचं आहे म्हणून ते सिलेक्ट केलं. त्यानंतर कॉमा, नंतर NPR नंबर ऑफ पिरियड, ते किती आहेत आपले हे पहा घेतलेले आहेत आपण 60 मंथसाठी. नंतर कॉमा, प्रिन्सिपल व्हॅल्यू, ते मायनसमध्ये रिझल्ट येऊ नये म्हणून आपण मायनस साईन घेतो आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे आपली 6 लाख ती आपण घेतलेली आहे आणि इथे सुद्धा आपण डायरेक्ट फिक्स करू शकतो. आता हे फिक्स का करायचं अगोदरच्या खूप फॉर्म्युल्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही ते नक्कीच पाहिलं असेल. हे फिक्स केल्यानंतर फक्त काय करा, इंटर, आणि इंटर केल्यानंतर पहा, डबल क्लिक करा आणि डबल क्लिक केल्यानंतर समजेल तुम्हाला की 5,000 रुपये. आता हे सरळ आहे फ्रेंड. जर आपण पहिल्या मंथ्समध्ये जर प्रिन्सिपल व्हॅल्यू जर ह्या व्हॅल्यूमधून कट झाली, म्हणजे जे टोटल आपण EMI पे करतो ना, ह्या 12,07,000 म्हणजे हे पहा, यामधून जर आपण हे केली, ही व्हॅल्यूमधून जर आपण ही व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू जर मायनस केली, तर हे इथं 5,000 जे येतात, हे वरचे 5,000 म्हणजे आपली तर व्याजच जाते ना फ्रेंड, आणि तेच आपल्या इथे आलेलं आहे. बट एक्सेलने आपल्या डायरेक्ट IPMT दिलेला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि आपण त्याचा यूज असा केलेला आहे. आता इथे पहा, सुरुवातीला काय होतं, आपल्याला इथं व्याज अगोदर जास्त असतं, नंतर हे व्याज हळूहळू कमी होत जातं. हे पहा ना, 10 मंथ्समध्येच आपल्याला किती व्याज पे करावं लागते पहा, इथे खाली तुम्हाला दिसेल सम किती आली, 47,028. एवढं आपण 10 मंथ्समध्येच व्याज पे करतोय. आपलं टोटल व्याज जातं 1,64,893 60 मंथमध्ये, त्यापैकी आपण 10 मंथ्समध्येच एवढं व्याज पे करतोय. नंतर त्याचं म्हणजे कमी होत जातं. का कमी होतं फ्रेंड्स? कारण इथे प्रिन्सिपल व्हॅल्यू आपली वाढत जाते, कारण ह्यावरती अगोदर 6 लाखावरती आपल्याला व्याज लागत होतं, नंतर 7,748 त्यातून मायनस झाले, म्हणजे आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू कमी होत गेली, त्यानुसार त्यावरती लागणारं व्याज पण आपल्याला कमी होतंय ना. मग त्या पद्धतीने आपली इथं कॅल्क्युलेशन येते. इझी
आहे एकदम. प्रिन्सिपल व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा म्हणजे व्याज कमी लागणार आणि त्यानुसार इथे आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू नंतर वाढत जाते आणि आपल्या इथं व्याज जो इंटरेस्ट आहे तो कमी कमी होत जातो. आणि फायनली जर आपल्याला याचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो ना. हे पहा, त्यासाठी अट इज इक्वल टू फक्त प्रेस करा, इंटर करा आणि आपल्याला दिसेल की 6 लाख काय होते आपले. 6 लाख म्हणजे आपली टोटल लोन अमाऊंट होती. ती लोन अमाऊंट आपण आफ्टर 6 मंथ पूर्ण पे करतोय. त्याबरोबरचा इंटरेस्ट जो आपण पाहिला होता 1,64,893 तो सुद्धा आपण आफ्टर 6 मंथ पे करतोय टप्प्याटप्प्याने. आणि आता हे पहा, जर तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं असेल, PPMT प्लस IPMT करायचं असेल, इंटर करा. प्रत्येक मंथमध्ये आपला EMI सेम राहणार आहे आणि फायनली आपल्याला 7,64,893 पे करावं लागतात, जी व्हॅल्यू आपण इथे पाहिली होती. बरोबर समजलं असेल फ्रेंड तुम्हाला की हे स्वतः यावरती प्रॅक्टिस करा. तुम्ही वेगवेगळं अप्लाय करून पाहू शकता. इथं 10% असेल, 12 घ्या, 8 घ्या, 9 घ्या, व्हॅल्यू लोन अमाऊंट चेंज करा, नंबर ऑफ पिरियड चेंज करा आणि त्यानुसार हे कॅल्क्युलेट करून पहा. हे प्रॉपर रिझल्ट येतो. हे तुम्हाला समोर पण दाखवलं की PPMT मध्ये कशी व्हॅल्यू कट होत जाते, IPMT मध्ये कसं होत जातं. अगोदर व्हॅल्यू जिथे जास्त असतात नंतर ह्या कमी कमी होत जातात आणि ह्या व्हॅल्यू नंतर इकडे वाढत जाते आपली प्रिन्सिपल अमाऊंट. बट आपला EMI केवढ्या कालावधीसाठी सेमच राहतो. तर नक्कीच हा फायनान्शियल फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. फ्रेंड्स, आपण हे फॉर्म्युले अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. आपण 31 पेक्षा जास्त फॉर्म्युले पाहत आहोत फ्रेंड्स आणि नक्कीच तुम्हाला ते आवडत असेल आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करत असाल. मी तुम्हाला आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जरी डेमो डेटा असेल त्यावर प्रॅक्टिस केली तरी चालेल, पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर माझी टीचिंग मेथड तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर वाट कशाची पाहताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय.